नागपुर के अजनी थाना क्षेत्र से एक दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। पुरानी रंजिश के चलते एक 22 वर्षीय युवक की बेरहमी से हत्या कर दी गई है। हैरानी की बात यह है कि इस खौफनाक वारदात को अंजाम देने के आरोप में पुलिस ने 11 नाबालिगों को हिरासत में ले लिया है। यह सनसनीखेज घटना अजनी थाना क्षेत्र के जादूमहल चौक की है। मिली जानकारी के अनुसार 15 अप्रैल की रात पुरानी दुश्मनी के चलते सागर सलामे नाम के युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला कर दिया गया। इस हमले में सागर की मौके पर ही मौत हो गई, जबकि उसका दोस्त हर्षल शिंदे गंभीर रूप से घायल हो गया है, जिसका इलाज अस्पताल में जारी है। पुलिस ने गंभीरता से जांच कर 11 नाबालिग आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर लिया है और पकड़े गए नाबालिगों से पूछताछ की जा रही है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। पोलीस ठाणे हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रॅली निघलेलं असताना आम्ही पेट्रोलिंग करीत असताना DBPSI मस्के यांचा फोन आला की जादूमहल चौकापासून समोर सिद्धेश्वरकडे जाताना नंदिनी मेडिकल समोर एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेला आहे। अशा माहितीवरून आम्ही लगेच तात्काळ स्टाफसह फॉरेन्सिक मोबाईलला कॉल करून तिथे पोहोचलो असता सगळं गोपनीय बातमीदारांकडून आणि DB पथकाकडून लगेच माहिती घेतली असता सागर गिरीधर सलामे, मृतक हा सागर गिरीधर सलामे, वय 25 वर्ष, राहणार सोनझेरी, पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील राहणारा होता आणि त्याच्या बाबतीत ओळख पटल्यावर त्याचे वडिलांना वगैरे कॉल करून तिथे बोलवलं असता वडिलांनी सांगितले की आता 10 मिनिटापूर्वीच मला फोन आला व त्याने सांगितले होते की तो 10 मिनिटात येणार आहे, आपण सोबत जेऊ। त्यानंतर आम्ही संपूर्ण गोपनीय माहितीदारामार्फत माहिती घेतली असता सावित्रीबाई फुले नगरमधील कमीत कमी 10 ते 12 इसमांनी 10 दिवसापूर्वी इथे राणी भोसले नगर येथे नमूद मृतक याच्यासोबत कोणत्या तरी अज्ञात कारणावरून वाद झाला आणि नमूद मृतक याने यातील आरोपी याला दंडाने मारहाण केलेली होती। तर तो राग मनात धरून या 10 ते 12 युवकांनी नमूद हा इकडे या हद्दीत जादूमहल चौकात आला असता आणि या 10 ते 12 युवकांना दिसला असता त्या लोकांनी त्याला ओळखले आणि लगेच ते 10 ते 12 युवक तिथे धावले आणि धावून तीक्ष्ण हत्यारांनी व लाकडी फडीने व विटांनी मृतकावर वार केले। त्यामुळे मृतकाच्या छातीवर गंभीर जखम होऊन मृतक जागीच म्हणजे त्याला मारण्यात आले, तरी सुद्धा त्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो समोर जाऊन सिद्धेश्वर रोडवर जाऊन पडला आणि त्याच्यानंतर पुन्हा माहिती घेतली असता त्याच्यासोबत त्याचा मित्र नामे हर्षल उर्फ ॲलेक्स संजय शिंदे राहणार राणी भोसलेनगर हा होता आणि तो मेडिकलमध्ये ॲडमिट झाल्याने तिथे जाऊन या घटनेबद्दल विचारपूस केली असता त्याने संपूर्ण रिपोर्ट दिल्याने सदर घटनेचा उलगडा झाला व उलगडा झाल्यावर माहिती पडलं की 10 ते 12 इसमांनी या जुन्या वादाच्या कारणावरून नमूद मृतकाचा जीव घेतलेला आहे व फिर्यादीवर याच्यावर सुद्धा जीवघेणा हमला केलेला आहे। या अन्वये पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 171/26 कलम 103(1), 109, 189, 190, 191(2), 191(3), 61(2) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्या माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन माननीय वरिष्ठांनी DBचे 3 पथक वेगवेगळे तयार करून सगळं DB पथकाने अहोरात्र मेहनत करून सर्व 11 आरोपी हे 11 नवयुवक हे ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील तपास आमचा सुरू आहे। संघर्षग्रस्त बालक आहेत, सर्व 18 वर्षाच्या खालील आहेत आणि सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे प्रभाकर कवाळे, त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यांची संपूर्ण टीम दादाजी, रोशन आणि त्याचप्रमाणे मनोज नेवारे, प्रकाश गाडेकर आणि अतुल टिकले या लोकांनी अहोरात्र मेहनत करून राहुल शेंडे आणि त्यानंतर या लोकांनी सर्वांनी अहोरात्र मेहनत करून आरोपी विधी संघर्ष बालकांचा शोध घेत आहे।